संतोष देशमुख, केस तालुक्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे आणि याच अनुषंगाने आमच्या टीमने बीड जिल्ह्यातील मागील 11 महिन्यांचा गुन्हेगारीचा आढावा घेतला असता काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत। प्रत्येक आठवड्याला बीड जिल्ह्यात एकाचा बळी घेतला जातोय। प्रत्येक 2 दिवसाला एकावरती जीवघेणा हल्ला, खुनाचा प्रयत्न किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचबरोबर महिला आणि मुलींवर अत्याचार केल्याची घटना दर 2 दिवसाआड घडतीये, तर छेडछाड, विनयभंगाची घटना दररोजच बीड जिल्ह्यात घडत आहे। आणि यापेक्षाही भयानक म्हणजे जिल्ह्यात एकही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसताना सर्रास वाळूचा उपसा, चोरीची वाहतूक आणि माफियागिरी चालू आहे। आणि या सगळ्या काळ्या धंद्यांमागे कोणते कोणते आका आहेत याचा तपास चालू आहे आणि तो कदाचित तपासच राहील, कारण या सगळ्या लोकांवर सत्ताधाऱ्यांचा हात आहे आणि पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे। अहो, खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेल्या चोरट्या वाळूचे ट्रक पोलीस मुख्यालयातून गायब होऊन जातात आणि त्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची हिंमत एकाही अधिकाऱ्याची होत नाही, ही लज्जास्पद बाब आहे। बिहारच्या अनेक धक्कादायक स्टोरीज आपण वृत्तपत्रात, पिक्चरमध्ये किंवा वेब सिरीज मध्ये पाहिल्यात। 1990 ते 2005 या 15 वर्षात बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि राबडा देवी यांचं सरकार होतं आणि त्या काळात बिहारमधल्या गुन्हेगारीचं प्रमाण एवढं वाढलं होतं की खुद्द न्यायालयाने बिहारमध्ये कोणतंही सरकार नसून बिहारमध्ये जंगलराज चालू आहे अशी टिप्पणी केली होती। आणि आजची बीड मधली गुन्हेगारी पाहता बीडची अवस्था देखील बिहारसारखी झाली की काय असं वाटणं स्वाभाविक आहे, कारण आज बिहारमध्ये सरकार नाहीये तर माफिया राजच चालू आहे। बीड जिल्ह्यात मागच्या वर्षभरात किती खून झाले, किती चोऱ्या झाल्या, किती बलात्काराच्या किंवा विनयभंगाच्या केसेस बीड जिल्ह्यामध्ये झाल्या, यासोबतच किती घरफोड्या, दरोडे, सरकारी अधिकाऱ्यांना मारण्याचे प्रकार मागच्या वर्षभरामध्ये झाले, हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। आणि त्यावरून तुम्हीच ठरवा की खरंच बीडचा बिहार झालाय की सगळं चांगलं चाललंय। बीड जिल्ह्यात मागच्या 5 वर्षात तब्बल 308 खुनाचे गुन्हे दाखल झालेत। हो, तब्बल 308, आणि त्यापैकी 295 खून प्रकरण उघड झालेत, म्हणजे अजूनही 13 खून प्रकरण उघड झालेले नाहीयेत। तर मागच्या 5 वर्षात खुनाच्या प्रयत्नांचे तब्बल 765 गुन्हे दाखल झालेत, यापैकी 760 प्रकरण उघड झालेत आणि 5 प्रकरणाचा अजूनही उलगडा झालेला नाहीये। आणि ही माहिती खुद्द बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेली आहे। 2023च्या तुलनेत 2024 मध्ये 1187 गुन्ह्यांची वाढ बीड जिल्ह्यात झाली आहे। या सर्व परिस्थितीवरून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे काय 3 तेरा वाजलेत हे तुमच्या लक्षात येईल। आणि त्यासोबतच सामान्य नागरिकांसोबत महिला किंवा मुलींची सुरक्षाही धोक्यात आल्याचे स्पष्ट होतं। बीडमध्ये मागील काही दिवसांपासून पोलिसांचा धाक वचक कमी झाल्याचंही दिसून येत आहे। काही प्रकरणांमध्ये तर खुद्द पोलीसच गुन्हेगारांसोबत उठबस करताना दिसतात आणि त्यामुळे पोलिसांची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये मलिन होत चालली आहे आणि याचाच फायदा गुन्हेगार घेत आहेत। त्यामुळेच अगदी किरकोळ कारणावरूनही एकमेकांच्या जीवावर उठून कुऱ्हाड, कोयते, तलवारी, एकमेकांना दगडाने ठेचून मारणं, गाडी अंगावर घालणं असे प्रकार समोर येत आहेत। डिसेंबर अखेरीस मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली त्यानंतर बीडच नाही तर अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आणि याचे पडसाद राज्यभर उमटले। अहो, 21 दिवस उलटून गेले तरी देखील पोलिसांना वाल्मिक कराडला अटक करताना आलं आणि तो माणूस स्वतः येऊन सीआयडीच्या हातात स्वतःला सोपवतो आणि आपली यंत्रणा बिनलाजेसारखी पाहत राहते। आणि या सगळ्या कारणांमुळे पोलिसांच्या कामगिरीवरतीही एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। खरंच आपली यंत्रणा, आपले पोलीस एवढे अकार्यक्षम आहेत की आपल्या पोलिसांचे हात एखादा मंत्री संत्री बांधून ठेवतो, याचा देखील विचार आपण करायला हवा। आणि या सगळ्यात सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा रोष आणि गुन्हेगारांबद्दलची भीती वाढत जाताना दिसतीये। 2023 मध्ये 11 महिन्यात 62 खुनांची नोंद बीड जिल्ह्यात झाली होती आणि 2024 मध्ये नोव्हेंबर संपेपर्यंत 40 खुनांची नोंद पोलीस कार्यालयात झाली होती, म्हणजे प्रत्येक महिन्याला जवळपास 4 खून बीड मध्ये होत आहेत। तसं पाहिलं तर मागच्या वर्षाच्या तुलनेत 22 खून कमी झालेत आणि ही समाधानाची बाब जरी असली तरी देखील अजूनही 40 खून 11 महिन्यामध्ये होणं हा एक चिंताजनक विषय आहे। यावर्षी खुनाच्या प्रयत्नाचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून करण्यात आला होता। किती तथ्य आहे हे देव जाणे, पण 2023च्या तुलनेत 2024 मध्ये खुनाच्या प्रयत्नांमध्ये वाढ झालेली आहे हे नक्की। 11 महिन्यात तब्बल 178 गुन्हे खुनाचा प्रयत्न केले म्हणून दाखल झालेले आहेत। अहो, सामान्य नागरिकांची कामे करण्यासाठी सरकारी अधिकारी असतात, जसे की तलाठी, पोलीस, सरकारी डॉक्टर इत्यादी, पण अशा सरकारी नोकरदारांनाही या बीड मधल्या माफियांनी, गुंडांनी सोडलं नाहीये। कारण 2023 मध्ये सरकारी अधिकाऱ्यांना मारण्याचे 44 गुन्हे दाखल झाले होते आणि 2024 मध्ये फक्त नोव्हेंबर पर्यंतच 49 गुन्हे दाखल झालेत, म्हणजे
फक्त 11 महिन्यामध्येच मागच्या पूर्ण वर्षभराच्या गुन्ह्यांपेक्षा 5 गुन्हे जास्त दाखल झालेत. बीड मधला महिला मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चव्हाट्यावरती राहिलाय. शाळा, महाविद्यालय, त्याचसोबत घरी देखील ओळखीच्या लोकांकडून त्यांच्यावरचे अत्याचार, विनयभंग असे अनेक प्रकार समोर आलेत. 2023 मध्ये अत्याचाराचे 157 गुन्हे दाखल झाले होते आणि 2024 मध्ये यात वाढ होऊन हे 166 वरती पोहोचलेत फक्त नोव्हेंबर 2024 पर्यंत. याबरोबरच विनयभंगाच्या गुन्ह्याबाबतही अशीच परिस्थिती आहे. 2023 मध्ये 405 गुन्हे दाखल झाले होते. 2024 मध्ये यात वाढ होऊन 413 एवढे गुन्हे नोव्हेंबर 2024 पर्यंत दाखल झाले आहेत. म्हणजे सरासरी 2 दिवसाला एक बलात्कार आणि दररोज एक विनयभंगाचा गुन्हा बीड जिल्ह्यामध्ये दाखल होतोय. यासोबतच मारामारांमध्येही बीड जिल्हा काय मागे नाहीये. मारामारांच्या घटना 2023च्या तुलनेत वाढल्यात. 2023 मध्ये 391 गुन्हे दाखल झाले होते आणि 2024 मध्ये फक्त 11 महिन्यात 464 मारामारांचे गुन्हे बीड मध्ये दाखल झालेत. बेकायदेशीर गर्दी गोळा करणं, जमाव गोळा करणं या घटनांमध्येही वाढ झालीय. 2023च्या तुलनेत 2024 मध्ये जातीय राजकारण पाहायला मिळालं. याच वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका झाल्या. या चालू वर्षात जाती दंगली झाल्या. याचे दखलपात्र व अदखलपात्र असे 237 गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. जर बीड जिल्हा बाकी सगळ्या गुन्ह्यांमध्ये पुढे जात असेल तर चोरटे मागे कसे राहतील? बीड मधले चोरट्यांचे प्रमाणही वाढलं आहे आणि बीडच्या पोलिसांना चोऱ्या रोखणं तर दूर पण चोरीचे गुन्हे उघड करण्यातही अपयश आलंय. 2023 मध्ये वाहन, मोबाईल इत्यादी चोऱ्यांचे 1323 गुन्हे दाखल झाले होते. यापैकी केवळ 412 गुन्हे उघड झालेत. याची टक्केवारी आहे फक्त 31%. आणि 2024 मध्ये तर कहरच झालाय. 2024 मध्ये बीड मध्ये 1174 चोऱ्यांची नोंद झालीय आणि त्यातले फक्त 279 गुन्हे उघड झालेत आणि याचा टक्का आहे फक्त 24%. हो, बरोबर ऐकलं, फक्त 24%. म्हणजे एखादी गोष्ट जर चोरीला गेली तर ती परत भेटेल याची काही गॅरंटी नाही. स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस चोर पकडण्यामध्ये सपशेल अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच सामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 2024 मध्ये अवैध धंदे वाढल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. 2023 मध्ये जुगार अड्ड्यांवरती धाड टाकून पोलिसांनी 775 गुन्हे दाखल केले होते. 2024 मध्ये हा आकडा कमी होऊन 595 वरती आलाय. म्हणजे एकीकडे जिल्ह्यातली गुन्हेगारी वाढतीये आणि जुगारीच्या अड्ड्यांवरती धाड टाकणं, चोऱ्यांचा शोध लावणं या गोष्टींची आकडेवारी कमी होतीये. आता तुम्ही स्क्रीनवरती 2023 आणि 2024 मधल्या बीड मध्ये झालेल्या गुन्ह्यांची तुलना पाहताय. तुम्हाला या आकडेवारीमधून स्पष्ट होईल की कोणते कोणते गुन्हे बीड मध्ये वाढलेत आणि आपल्या पोलीस यंत्रणेला चोरीच्या गोष्टी सापडण्यामध्ये किती यश आलंय हे तुम्ही या आकड्यांवरनं पाहू शकता. माझी तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओ इथे 2 मिनिटं पॉज करून एकदा ही सगळी आकडेवारी नीट पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच बीडचा बिहार झालाय की नाही. ही सगळी आकडेवारी पाहता तुमच्या एक लक्षात आलं असेल की बीड जिल्ह्यांमध्ये काही गुन्हे वगळता सगळ्याच गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे आणि बीडचा बिहार झालाय असं जे काही म्हणतायत त्यात काही चूक नाही. आपल्या पोलीस प्रशासनाला आणि सरकारला लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी लागेल. नाहीतर आज बीडचा बिहार झालाय, उद्या महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्माला आलो. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आपल्याला लाभलाय आणि आपल्या डोळ्यांसमोर महाराष्ट्राचा बिहार होताना आपण नाही पाहू शकत. मग आपण सामान्य नागरिक करू तरी काय शकतो? माझी एक विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप्सवरती तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि बीडचं वास्तव सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या आणि सत्ताधाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि त्यांना कळू द्या की बीडची त्यांनी काय अवस्था करून ठेवली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महाराष्ट्र टाईप करा. धन्यवाद.